चला मॅच सुरू करता. निलेश टिरोकर, थोडासा त्रास होईल तुम्हाला, परंतु खूप चांगलं अंपायरिंग तुम्ही केलं. रोहित कळमुणकर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तो आला आणि पाऊस आला. काही माणसं पावसाला घेऊन येतात. रोहित कळमुणकर, त्याला वेळ घेऊ नका, कारण आपला बघा इथे 5:40 झालेली आहेत. इनिंग ब्रेक नंतर 4 मिनिटं झालीत. सामन्याला सुरुवात करा. विक्रांत टिरोकर आमच्या बरोबर जॉईन होतात. नरेश मैदानामध्ये आहे. तर नॉन स्ट्रायकर एंडला बॅट्समन आपण पाहूया सुमेत. आणि विशेष करून यावेळेला आपण बघितलं तर अवनीब धन्यवाद प्रशांतजी. चला एकदा आपण पहिल्या सेमीफायनल नंतर पुन्हा एक दुसऱ्या सेमीफायनल कडे जातोय. पुन्हा एक रोमहर्षक मॅच, हाय व्होल्टेज मॅच आपण बघणार आहोत. केएस आणि जयगड, अवनी 11 जयगडच्या माध्यमातून मॅच बघणार आहोत. पहिला चेंडू आहे, अवांतर चेंडू आहे. हात समांतर होत आहेत, अर्थात अवांतर धावाने खातं खोललं जाईल. आपण या टुर्नामेंटमध्ये मगाच्या 2 मॅच जर बघितल्या तर अवांतर धावाने या ठिकाणी खातं खोलले जाते. दत्तू पहिलं शतक घेऊन येतोय कालभैरव स्पोर्ट्स कडून. तर सलामीची जोडी आपण बघतोय नरेश आणि सुमित मैदानावरती आहेत. या वेळेला उजव्या बाहेर जाणारा चेंडू आहे. आईसवर चेंडू आहे, सोयरी चेंडू आहे, अवांतर धावा. एकही चेंडू टाकला जात नाही. 2 चेंडू आतापर्यंत फेकले होते. दोन्ही चेंडू उजव्या स्टिचच्या बाहेर जातोय. ज्या वेळेला अभय चेंडू आहे, पुन्हा चांगलं टायमिंग आहे. चेंडू जातोय फाईल एक पट्ट्यामध्ये 6 धावांसाठी. बघा 2 चेंडू स्वर टाकल्यानंतर पहिलाच जो चेंडू काउंट केला जाईल तो चेंडू षटकारासाठी जातोय. स्वॅग से करेगा सबका स्वागत, षटकार से करेगा स्वागत. एका बाजूने विचार करायला गेलो तर दत्तू चांगली कामगिरी करतो या स्पर्धेमध्ये. नरेश ज्यानं आपलं खातं षटकाराने खोललंय. सुमित स्ट्राईक एंड वरती थांबलाय. दुसरा फायनलचा मॅच आपण बघतोय जयगडचा संघ आणि कालभैरव स्पोर्ट्स. दुसरा सेमीफायनल बघतोय. जो संघ ही ट्रॉफी जिंकणार आहे, ही मॅच जिंकणार आहे, तो कालभैरव चषकाच्या दावेदारीसाठी पुढचा सामना अर्थात महामुकाबला खेळेल तो पालशे संघासोबत. दत्तू पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर आहे. जास्त टाइमपास करायचं नाही मित्र. 5:45 वाजलेत. अजून आपल्याला फायनल देखील खेळवायचे. यावेळेला 1 धाव पूर्ण होते. मिड विकेट पट्ट्यामध्ये जाणारा चेंडू होता. नरेश या वेळेला स्ट्राईक एंडवरती जाईल. सुमित खास करून स्ट्राईक वरती जाईल. थोडासा पावसानंतर सौम्य संत पद्धतीने या ठिकाणी या खेळाला सुरुवात झाली. कालभैरव चषक पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. या वेळेला लॉंग ऑन पट्ट्यामध्ये झेल होण्याचा प्रयत्न चांगला होता. अवधूत सकपाळ चेंडू खाली येतोय. झेल होत नाहीये. एक जीवनदान नक्कीच मिळेल. स्पेशली सुमित या ठिकाणी आपलं खातं खोलेल. 1 धाव रोखू शकत नाही. अवधूत थोडीशी चूक करतोय. सुमित 1 धाव काढून आपलं खातं उघडतोय. ज्याही वेळेला फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, उजव्या स्टिचच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. विकेट किपर अतिशय चोरे कामगिरी करतोय. दत्तूचं हे षटक थोडंसं लांबतंय, कारण पहिले 2 चेंडू स्वरे टाकले होते, त्यानंतर षटकार आला होता. याही वेळेला गरज नव्हती, खरं म्हणजे चेंडूवरती नजर ठेवून खेळणं गरजेचं होतं. चेंडू उजव्या स्टिचच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची बॉटम एज घेऊन थर्ड मॅन पट्ट्यामध्ये स्थिरावतोय. 1 धाव पूर्ण होतीये. 11. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल जयगड संघाकडून. 11 दबाव होत आहेत. या वेळेला चांगली कमबॅक आहे. उजव्या टीच्या थोडासा बाहेरून थोडासा जवळून उसळी घेणारा जाणारा चेंडू आहे. कुडलेन स्पॉटवरून खास करून चेंडू उडाला होता. 1 धाव तुम्ही थांबवू शकत नाहीये. षटक संपतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 12 दबाव होत आहेत. बिनबाद 12. कालभैरव स्पोर्ट्स आणि अवनी 11 जयगड मधून चाललेला सेमीफायनलचा मॅच. तुम्हाला कालभैरव चषक भव्य स्पर्धा पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2022च्या अंतिम विजेतेपदाचा दावेदार व्हायचा आहे म्हटल्यानंतर तर जर रिझर्वेशन करायचं आहे तर तुमची वेटिंग बाकी आहे. फायनलचं तिकीट तुम्हाला कन्फर्म करायचं आहे तर या 48 चेंडूमध्ये तुम्ही एकंदरीत गेम कसा करताय यावर तुमचं तिकीट कन्फर्म होणार की वेटिंगला राहणार याचं उत्तर संपूर्ण 48 चेंडू नंतर आपल्याला मिळणार आहे. मॅच थांबवायची नाही. मॅचमध्ये जास्त टीम मीटिंग करायचं नाही. साहिल गोलंदाजी वरती येतोय. साहिल या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर राहील. राईट ओव्हर द विकेट मारा करेल नरेश आणि सुमित मैदानावरती आहे. या वेळेला थोडासा बाहेर जाणारा चेंडू होता.
थोडासा फ्रंट फुट लेवून खेळण्याचा प्रयत्न करतोय. उजव्या टीच्या थोडासा बाहेर आला होता, चेंडूला कलेक्ट केलं, चांगला हिट केला, एक जबरदस्त टायमिंग होता आणि चौकाराने 4 धावा वाढवल्या जातील. सुमित यावेळेला सुमितचं इंजिन थोडंसं गरम होतंय. 16 धावा पूर्ण होत आहेत. 11 धावांनी पहिलं षटक संपलं होतं. साहिल 12 धावांनी पहिलं षटक संपलं होतं. साहिल 4 धावांनी या ठिकाणी साहिलचं स्वागत केलं जाईल. या षटकातला पुढचा चेंडू असणार आहे. अतिशय सुरेख चांगला पटका आहे. एक चौकार आल्यानंतर सेफ शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच स्ट्राईक रोटेट केली जाईल. सुमित नरेशनं पहिल्या षटकामध्ये आपल्यावरती जबाबदारी घेतली होती. सुमितनं त्यानंतर दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू केलाय. साहिल या ठिकाणी 2 चेंडू टाकून 5 धावा देतोय. नरेश आणि सुमित ही जोडी मैदानावरती. नरेश ज्यानं डावाची सुरुवात केली तो नरेश ह्या वेळेला ऑन स्ट्रीक आहे. कॉम्बॉक्स एंड कडून साहिल पुन्हा एकदा मारा करेल. अप्रतिम पटका, टायमिंग दर्जेदार. ज्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न या आधीच्या 2 चेंडूवरती झाला होता तो प्रयत्न सफल आता होतोय. गुडलेस स्पॉटचा चेंडू होता, थोडासा खाली राहतोय चेंडू, उजव्या एटीच्या थोडासा बाहेर आला, स्थिरावला आणि बरोबर चेंडूला फाईन लेग पट्ट्यामध्ये हिट केलं. 6 धावांनीशी चेंडू जातोय. साहिल वरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय जयगड संघाच्या अवनी 11 संघाच्या नरेश कडून. कारण मगाशी तुम्ही म्हणाल होती की नरेशनं पहिल्या षटकाचा खेळ केला होता, सुमितनं दुसऱ्या षटकाचा खेळ केला होता. पुन्हा तिसऱ्या षटकामध्ये नरेश या सामन्यावरती या चेंडूवरती आपली पकड मिळवतोय. अर्थात धावसंख्या वाढवण्याचं काम केले जाते. 25-23 वरती या ठिकाणी धावसंख्या जातोय. साहिल कदाचित विकेट घेऊन जाईल की थोडासा निराश होईल. नक्की मॅच मध्ये काय होईल. सूर्यदेव देखील असताना जाणार आहेत. त्यामुळे आपल्याला एक फायनल खेळवायची. मॅच आपण थांबवायची नाही. मॅच जितक्या गतीनं पळवता येईल तितकी मॅच आपण पुढे कंटिन्यू ठेवायची. साहिल पुन्हा गोलंदाजी मार्कवर आहे. कॉम्बॉक्स एंड कडून गोलंदाजी करेल. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. कालभैरव आणि अवनी या अवनी 11 या 2 संघामध्ये चाललेला मॅच आहे. शाही वेळेला मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न झाला असता पण तितकंच कलेक्शन होत नाहीये. अर्थात उंगलीवर जाते, गडी बाद होतोय. चांगलं कमबॅक आहे. साहिल विकेट घेऊन जातोय. सलामीचा नरेश बाद होतोय. एक चांगली कामगिरी होती. एक चांगल्या खेळीला विराम लावला जातोय. सुमित मैदानावरती येणार आहे. नंबर 3 वरती कोणता फलंदाज येणार आहे. जास्त टीम मीटिंग करायची नाहीये. 4 षटकांचा मॅच असणार आहे. बरोबर घड्याळाकडे लक्ष दिलं तर 5:47 मिनिटं झालेली आहेत. म्हणजे 6 वाजण्याच्या दिशेने आपण जातोय. पहिली इनिंग चालू आहे आणि यानंतर आपल्याला फायनलचा मॅच देखील लख प्रकाशामध्ये खेळायचा आहे. त्यामुळे मॅच खूप पळवायचं आहे. सतीश जाधव प्लीज आपण कॉम्बॉक्स कडे यायचं आहे. सतीश जाधव नवीन येणारा फलंदाज. अर्थात सुदर्शन ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये अतिशय हंगामा घातला होता तो सुदर्शन स्ट्राईक एंडवरती आहे. यावेळेला पुन्हा एकदा अप्रतिम पटका पाहायला मिळतोय. चांगलं टायमिंग बघायला मिळत आहे. साहिलला अतिशय मागला ठरवलं जात आहे. साहिल पहिला चेंडू 4 धावा, दुसरा चेंडू 1 धाव करत असताना पुन्हा कमबॅक करायला वाटत होता. षटकारानंतर विकेट, पुन्हा षटकार. एक खूप काही षटकामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं गोलंदाजी, चांगली क्रिकेट बघायला मिळते. गोलंदाजीची सुरुवात चांगली झाली होती पण त्यानंतर फलंदाजांनी देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा निर्धाव चेंडू आहे. नक्कीच या षटकाचा विचार करायला गेलो तर षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 वरती धावून पोहोचतो. 29 धावांवरती धावून पोहोचतोय. एकूण 17 धावा ह्या षटकामध्ये. म्हणजे साहिल थोडासा आपल्या संघासाठी महागडा राहील. कालभैरव स्पोर्ट्सच्या दृष्टीने विचार करायला गेलो तर या सामन्यामध्ये गोलंदाजी थोडीशी कमी पडते. म्हणजेच प्लॅन ए चा जर विचार करायला गेलो अवनी 11चा तर अवनी 11नं कालभैरव स्पोर्ट्सचा प्लॅन ए थोडासा उद्ध्वस्त केलाय. प्लॅन बी यावेळेला काय असणार आहे. येणारा तिसरा गोलंदाज कशा प्रकारे कामगिरी करतोय बघायचंय. कारण 12 आणि 17 अशा पद्धतीनं धावसंख्या दिल्यानंतर तिसरा येणारा गोलंदाज सुदर्शन ऑलरेडी सेट असणार आहे. सुदर्शन सेट नसेल, सुमित सेट आहे. नरेश बाद झाले 14 धावाकडून. सुमित 6 धावांवरती आहे. सुदर्शनला अजूनही सुदर्शनचा विचार करायला गेलो तर सुदर्शनला अजूनही स्ट्राईक मिळालेली नाहीये. सुदर्शन एक चांगला फलंदाज आहे. अप्रतिम दर्जेदार क्रिकेट आपल्याला बघायला मिळते. सुदर्शन यावेळेला जी पहिल्या सामन्यामध्ये सुदर्शननं जे आपलं सुदर्शन चक्र फिरवलं होतं ते चक्र ह्या वेळेला फिरणार का. विचार चक्र मात्र नक्कीच डोक्यावरती असणार आहेत. कशा प्रकारे या ठिकाणी कालभैरव स्पोर्ट्स कडून कामगिरी होणार आहे. सुदेश शिंदे नक्कीच मार्गदर्शन करतायत गोलंदाजाला. साहिल आज दुसरा साहिल असणार आहे. चांगली डिलिव्हरी आहे, चांगला
चेंडू आहे उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू आहे, पण यावेळेला चेंडू थोडासा खाली राहतोय. म्हणजे सुदर्शनला चकवण्याचा प्रयत्न असणार आहे. सुदर्शनच्या आधीच्या 2 मॅच पूर्वीचा जर विचार करायला गेलो तर अतिशय आक्रमक झाला होता. जितक्या धावा काढल्या होत्या तिथल्या एकात किंवा दुसरी धावा ही त्याने सिंगल डिलिव्हरीने काढली होती. तो सुदर्शन मैदानावरती आहे. यावेळेला सोनेपे सुहागा गरज नव्हती, ज्या सुदर्शननं आक्रमकता स्वीकारली होती, ज्या सुदर्शनचा स्ट्रॉंग झोन आहे त्या झोन मध्ये चेंडू टाकला जातोय. लोअर पुलटॉस चेंडू आहे आणि सुदर्शनला असे चेंडू म्हणजे सोनेपे सुहागा. साहिल थोडासा मागडा होतोय. पहिला साहिल खूप माग ठरला होता, दुसरा येणारा साहिल एक डॉट चेंडू टाकून पुन्हा पुढचा चेंडू 6 धावांसाठी. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. टीम मिटिंगसाठी जास्त वेळ कुणीही घ्यायचा नाहीये. इथून पुढे सूचना असणार आहेत. यावेळेला चांगली डिलिव्हरी आहे. पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. बघा एकंदरीत साहिलच्या गोलंदाजीचा विचार केला तर पहिला डॉट चेंडू, त्यानंतर 6 चेंडू 6 धावांसाठी चेंडू, तिसरा चेंडू डॉट चेंडू. एक अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी यासाठी की 3 चेंडू मध्ये फक्त 6 धावा गेल्या गेल्या. हाही चांगला चेंडू होता. सिलेक्शन चांगलं होतं, तंत्र चांगलं होतं. एक धाव तुम्ही रोखू शकत नाहीये. धावसंख्येचा विचार करायला गेलो तर चांगल्या अशा धावसंख्या आपण पाहायला मिळतोय. 36 धावा होत आहेत. 36 यानी 36चा आकडा क्रॉसिंगचा आकडा आहे. नक्कीच क्रॉसिंग पीकर आहे 36. साहिल पुन्हा गोलंदाजी मार्कवर जाईल. कॉम्बॉक्स एन कडून साहिलची गोलंदाजी बघायची आहे. अप्रतिम टप्पा होता, पण दिशा भरकटते. उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय. पंच सांगतायत स्कोरर साहिलचं देखील काम या ठिकाणी वाढवलं जाईल. एक अतिरिक्त धाव 37 धावा 37. लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इज गोइंग ऑन. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजून एक षटक शिल्लक आहे. त्या षटकानंतर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होणार आहे. अप्रतिम स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडकवण्याचा प्रयत्न होता. या गोलंदाजीची गरज मगाशी साहिलला होती. चेंडूवरती पकड मिळवण्याचा प्रयत्न होता, पण टायमिंग आणि मेळ या ठिकाणी जुळून येत नव्हता. फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. उर्वरित 2 चेंडू नंतर साहिलने चांगली कमबॅक केले. कमबॅक वेलकम बॅक मध्ये परिवर्तित होते का येणारा पुढचा चेंडू. या वेळेला वाईड चेंडू आहे. एकंदरीत विचार करायला गेलो साहिलच्या गोलंदाजीचा तर 2 चांगल्या चेंडू नंतर साहिल थोडीशी दिशेने गोलंदाजी करतोय. म्हणजे प्रत्येक चेंडूवरतीचा टप्पा, गती, लेंथ, लाईन याचा विचार करायला गेलो तर थोडंसं व्हेरिएशन. त्या व्हेरिएशनचा फटका होत नाहीये. झटका मिळेल. चेंडू जातोय 6 धावांसाठी. चांगलं टायमिंग होतं. गुडलेन स्पॉटवरचा जाणारा चेंडू होता. रीड केलंय चेंडूला. फक्त चेंडूला दिशा दिली गेली. थोडासा प्रहार केला गेला. चेंडू गेला मिड विकेटच्या वरून डीप वरती 6 धावांनी. नक्कीच सुदर्शन या ठिकाणी आक्रमक होतोय. 44 धावा होत आहेत. साहिल सुद्धा मागडा ठरतोय. 44 धावा होत आहेत. अर्थातच दुसऱ्या इनिंग मध्ये देखील धुवाधार पाळी आपल्याला पाहायला मिळणार आहे यात शंका नसणार आहे. कारण आता कालभैरव स्पोर्ट्सच्या अस्तित्वाचा प्रयत्न असणार आहे. 44 धावा झाल्या आहेत. 44. लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक समाप्त होत आहे. 15ची सरासरी या ठिकाणी कायम ठेवली जाते. राज अर्थातच शेवटचा गोलंदाज. आपण मगापासून जर काळभैरवच्या माध्यमातून जर षटकाच्या जर पृथक्करण केलं तर राज हा नेहमीच शेवटचं षटक टाकताना दिसून येतोय. या आधीच्या षटकांचा विचार करायला गेलो तर चांगली गोलंदाजी आहे. टाइमपास करायचा नाही, मॅच सुरू ठेवायचं आहे. पहिल्या इनिंग नंतर काळभैरव स्पोर्ट्स आपण फलंदाजीसाठी लगेच रेडी राहायचंय. पहिल्या 2 मिनिटाच्या आत दुसरी इनिंग सुरू झाली पाहिजे. राईट टाइम ओर द विकेट राज या ठिकाणी येतोय. बघूया शेवटच्या षटकामध्ये अधिराज गाजवतोय का. पहिल्या मॅच मध्ये राजने चांगली कमबॅक केली होती. पहिले 2 गोलंदाज ज्या तुलनेमध्ये थोडेसे मागडे ठरले होते, त्यानंतर राजनं तिसऱ्या षटकाच्या 4थ्या षटकाचा खेळ जो केला होता तो खूप चांगला केला होता. यावेळेला पुन्हा एकदा हवे चेंडू एक्स्ट्रा कव्हर लॉंगऑफच्या डोक्याच्या वरून तेजसच्या चेंडूवरून जातोय. तेजस काहीच करू शकणार नाही. राज वरती अधिराज गाजवलं जाते. 6 धावांसाठी चेंडू जातोय. 50 पूर्ण होते. 50 धावा धावफलकावरती जयगड संघाच्या अवनी 11 जयगड संघाच्या देर आहे क्या मगर दुरुस्त आहे या प्रश्नाचं उत्तर मॅच नंतर नक्कीच मिळणार आहे. राज गोलंदाजी मार्कवर जातोय. 50 धावा पूर्ण होत आहेत. 50ची उंबर गाठली जाते. 50चा उंबरठा गाठला जातोय. 50 ओलांडली जाते. यावेळेला पुन्हा मिड विकेट लॉंग ऑन मध्ये जाणारा चेंडू आहे. अर्थातच चेंडू पकडला जातोय. अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला मिळते.
अप्रतिम क्षेत्ररक्षण होत आहे. प्लीज टाइमपास नाही पाहिजे, टाइमपास करायचा नाहीये. फलंदाज लवकर येईल, सुदर्शन बाद होईल, दुसरा धक्का मिळतोय, सुदर्शन मैदानाच्या बाहेर जाईल. न्यू बॅट्समन प्लीज कम, फास्ट यायचं आहे, जास्त टीम मिटिंग करायचं नाहीये. केस स्पेशली कारण 6 वाजलेले आहेत, अजून एक इनिंग आणि एक अख्खा मॅच आपल्याला कळवायचं आहे. त्यामुळे प्लीज टाइमपास करायचा नाहीये. न्यू बॅट्समन तेजस या ठिकाणी येईल. याच तेजसनं आधीच्या कामगिरीमध्ये चांगली, आधीच्या संघामध्ये आधीच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. राज चांगलं कमबॅक करतोय. एक षटकारानंतर राज पुन्हा एकदा एक विकेट टेकर बॉलर्स ठरतोय. स्पेशली स्लॉट ओव्हरच्या बाबतीत जर राजच्या खेळाचा विचार करायला गेलो तर राज चांगली गोलंदाजी करतो. या आधीच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं होतं, शेवटच्या षटकामध्ये षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक होते. पुन्हा बॅटची बॉटम एज घेऊन चेंडू या वेळेला अर्थातच पॉइंट कव्हर मधून जातोय. सुदेश शिंदे चेंडूवरती एक धाव रोखू शकणार नाहीयेत. एका धावाने तिसरं षटक, चौथ्या षटकातील 3 चेंडू फक्त शिल्लक राहणार आहेत. धावसंख्येचा विचार करायला गेलो तर 51 धावा होत आहेत, 2 गडी बाद होत आहेत. शेवटचं षटक सुरू आहे. राईट आर्म उड द विकेट. या वेळेला चांगलं टायमिंग, चांगलं कलेक्शन, अप्रतिम फटकेबाजी. गुडलँड स्पोर्ट्सचा चेंडू बरोबर चेंडूवरती नजर ठेवली, चेंडूला दिशा दिली, टायमिंग परफेक्ट होता. लॉंग ऑनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे 6 धावांसाठी. राज दुसऱ्यांदा दुसरा षटका खातोय. केवळ 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. अप्रतिम टायमिंग, अप्रतिम दर्जेदार खेळी या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. सुदर्शन बाद झाला, सुमित चांगली कामगिरी करतोय. तेजस नॉन स्ट्राईक एंडवरती होता. या चेंडूसाठी किती धावा मिळतात बघायच्या. 1 धाव पूर्ण होत आहे आणि नक्कीच या वेळेला फलंदाज बाद होणार आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असणार आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असणार आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे आणि शेवटचा चेंडू या वेळेला हवे. चेंडू नक्की काय होत आहे, लाईन वरती चेंडू पडतोय 6 धावांसाठी. तेजस दुसऱ्यांदा प्रेक्षक बनतोय. तेजसच्या वरून चेंडू जातोय. पारी संपते, इनिंग संपते. काळभैरव स्पोर्ट्स लगेच धावत यायचंय, फलंदाजीसाठी तयार राहायचंय. अवनी 11 जयगड कोणताही विलंब न करता लगेच क्षेत्ररक्षण लावून घेतोय. आपण स्कोरबोर्ड कडे जातोय. 2 गडी बाद 64 वरती या ठिकाणी जाऊन संघ पोहोचतोय. 65 धावांचं टार्गेट असणार आहे. 24 चेंडू आणि 65 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. ते काळभैरव चषक या स्पर्धेमध्ये काळभैरव स्पोर्ट्स संघाकडे 24 चेंडू आणि 65 धावांचं टार्गेट असणार आहे. नक्कीच या इनिंग नंतर आपण प्रशांतजींकडे जाणार आहोत. तत्पूर्वी विनंती राहील, पालचेत संघ आपण तयार राहायचंय. मॅच संपल्या लगेच आपण कर्णधार टॉस साठी यायचंय. या 2 संघांमधला जो विनर संघ असेल त्या संघाच्या कर्णधाराला ही विनंती राहील की कोणताही विलंब न करता मॅच संपल्यावरती लगेच आपण कॉम्बॉक्सच्या दिसून येईल. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. 65 धावा बनवायचे आहेत. काळभैरव स्पोर्ट्स या मॅच मध्ये फायनलचं तिकीट कन्फर्म करणार की फायनलचं रिझर्वेशन ठेवून त्यांना वेटिंग वरतीच राहावं लागणार. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्कीच शोधावं लागणार आहे. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 65 धावा असणार आहेत. जास्त टाइमपास करायचा नाहीये. काळभैरव आपण आपले दोन्ही सलामीचे आघाडीचे फलंदाज आपण तयार ठेवायचे आहेत. कोणताही विलंब न करता आपण त्वरित मैदानाच्या दिशेने जायचं आहे. दोन्ही संघाला शुभेच्छा असणार आहेत. यानंतर होणारा जो फायनल सामना असेल तो चालू सामन्याचा विनर संघ आणि पालचेत संघ, बोऱ्या संघ या स्पर्धेच्या तृतीय क्रमांकाचा मानकरी ऑलरेडी ठरलेला आहे. त्यामुळे ही मॅच ही खूप महत्त्वाची असणार आहे. या संघातून, या 2 संघातून जो पराजित संघ असेल तो या स्पर्धेतून बाहेर जाईल आणि मगाचा जो संघ असणार आहे त्या मगाच्या 2 संघामधून विजेता संघ फायनलसाठी प्रविष्ट झालाय. पराजित संघ तृतीय क्रमांकासाठी दावेदार ठरलेला आहे. त्यामुळे या 2 संघातून जो विजेता असणार आहे त्यासाठी फायनलचं तिकीट नक्कीच कन्फर्म असणार आहे. फायनलचा दावेदार कोण आहे तो या इनिंग नंतर होणाऱ्या पुढच्या 48 चेंडूमध्ये आपण सर्वांसमोर त्याचं उत्तर असणार आहे. आपण मॅच कडे जातोय. तेजस गोलंदाजी मार्गवरती तेजस येतोय. मगाशीच फलंदाजीसाठी आला होता, आपण उल्लेख केला होता. यावेळेला फलंदाजीसाठी दत्तू आणि साहिल या ठिकाणी जातोय. 65 धावांचं टार्गेट आहे. 24 चेंडू असणार आहेत. नक्कीच यानंतर मी निमंत्रित करणार आहे प्रशांतजी आदवडेंना. तोपर्यंत आपण मॅच कडे जातोय. 24 चेंडूंचा सामना आहे. 65 धावा बनवायच्यात. मंगेश ज्यानं पहिल्या दिवशी या मैदानावरती धुमाकूळ घातला होता तो
शुक्रिया विक्रांत। सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं कालबरब चषक 2022 सेमीफाइनल का ये दूसरा मुकाबला। बीच मैदान पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तेजस, दत्तू और साहिल दोनों ने प्रभावित किया। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की है इस प्रतियोगिता में। टप्पा खाने के बाद उछाल था, गेंद को वो ऑन साइड पर खेलना चाहते थे। सदी भी गेंदबाजी कर रहे गेंदबाज तेजस। इस विकेट का फायदा उठाते हुए, जो गिली विकेट है बारिश के बाद, गेंद की तरफ आके बल्लेबाजी करना बहुत जरूरी है। दोनों बल्लेबाजों का जो खेलने का तरीका है, ऑन साइड पर तगड़ी बल्लेबाजी करते हैं। और फुल टॉस गेंद नहीं खेल पाए हैं, नहीं फायदा उठा पाए हैं। ये मौका था, ये बहुत बड़ा अवसर था इस वक्त पनिश करने के लिए, बड़े शॉट पे तब्दील करने के लिए। देखिए ये जो मैच है जिसमें लक्ष्य बहुत बड़ा है, 65 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। रन संख्या 2 रन। सेमीफाइनल का ये दूसरा मुकाबला बीच मैदान पर ओनली 11 जयगढ़ और कालभैरव स्पोर्ट के बीच। दत्तू ऑन स्ट्राइक, बहुत अच्छी गेंदबाजी, टिप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर। गेंद को ऑन सेट पर खेलना चाहते थे, जो इनका पसंदीदा स्ट्रोक है। लेकिन बढ़िया गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा बीच मैदान पर। बारिश का असर हो रहा है। रन संख्या 3 रन ओवर इस वक्त बीच मैदान पर पहला प्रगति पर है। बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाजों ने जरूर किया है। राइट आर्म ओवर द विकेट और वाइड बॉल। इस बार वाइड बॉल है। नीलेश टेरोकर वाइड बॉल का इशारा कर रहे हैं। इस बार अच्छा स्ट्रोक बल्ले के बीचों बीच, टाइमिंग बढ़िया, लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। दर्शनीय स्ट्रोक, खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद है लेकिन वो बन के दर्शक बन के दीवाने। ब्यूटीफुल टाइमिंग फ्रॉम द बैट्समैन। इस छक्के की मदद से रन संख्या कुल मिलाकर 10 रन। 4 ओवर में 65 रन आपको बनाने हैं। ये स्ट्रोक अच्छा था साहिल का, थोड़ा ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थी, गेंद की तरफ जाके और लॉन्ग ऑन की तरफ वी में अच्छा स्ट्रोक खेला गया बल्लेबाज की तरफ से। टप्पा खाने के बाद थोड़ी गेंद नीचे रही है, ऑन पर खेलना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है। पहले ओवर में बढ़िया गेंदबाजी तेजस की तरफ से हुई है। रन संख्या 11 रन बगैर किसी नुकसान के। 65 का पीछा होता बाकी स्पोर्ट 11 की तरफ से। रन संख्या 11 रन। शुरुआत इतनी भी अच्छी नहीं है, 18 गेंदों का खेल है, 54 रनों की जरूरत है। तो इसका मतलब ये मैच जीतने के लिए आपको बेहतर क्रिकेट खेलने की जरूरत है, और खास करके ये ओवर जिसको आपको बड़ा करना है। समय ज्यादा नहीं जाना चाहिए, वक्त ज्यादा नहीं जाना चाहिए, वेळ जास्त जाऊन देऊ नका प्लीज। फायनलचा मॅच देखील शिल्लक आहे, त्यामुळे टीम मीटिंग करू नका। आणि मला वाटतं यापैकी एक संघ जो आहे ना तो मैदानामध्ये अपन फाइनल मैच खेलना आहात। गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज तैयार, सुदर्शन गेंदबाजी कर रहे हैं। ऑन साइड की तरफ गेंद को खेला, खिलाड़ी इस वक्त बाउंड्री लाइन पर मौजूद है। 1 रन मुकम्मल किया, सिंगल के ऊपर निर्भर है। सिंगल के साथ अब दत्तू रखेंगे अपने पास स्ट्राइक का। 18 गेंदों में 54 रनों की जरूरत है। अब 17 गेंदों का खेल है, 53 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। स्ट्राइकर इन पर फिलहाल बल्लेबाज तैयार दत्तू, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, 2 बार गेम चेंजर बने हैं। मैन ऑफ द मैच का इनाम इनको मिला था, प्राइज इनको मिला था। इस गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते। देखिए ये जो तरीका खास करके दत्तू का है, शपल होते हैं, ऑफ स्टंप के बाहर आते हैं, उसके बाद में थोड़ा सा मिडल और लेग स्टंप की तरफ जाते हैं और ऑन साइड पर खेलने की कोशिश करते हैं। ये आजकल देखिए यूट्यूब है, तो आप जब बल्लेबाजी करते हैं तो आपको बार बार देखा गया है कि आपकी ताकत क्या, आपकी कमजोरी क्या है। वही कहानी है। मैंने अभी यही बताया था कि ये जो बल्लेबाज है पहले 5वें स्टंप की तरफ आते हैं, उसके बाद में अगर देखें तो गेंद को ऑन साइड पर खेलने का प्रयास करते हैं। साहिल का तरीका, खेलने का तरीका थोड़ा अलग है। 22 का इशारा नीलेश टेरो की तरफ से होता बा। रन संख्या 13 रन। जीतने के लिए 65 रनों की जरूरत है। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा सुदर्शन की तरफ से।
3 गेंदों में केवल 2 रन दिए हैं। 52 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। ऑन साइड की तरफ खेलते हुए लेन बहुत अच्छी रख रहे सुदर्शन। 1 रन का इजाफा, बेहतरीन खेल मैदान के अंदर। इस वक्त अगर देखें तो बल्लेबाजों के लिए मोमेंटम बनाने के लिए कम से कम वो आने वाले 2 गेंदों पर 2 बड़े शॉट खेलना बहुत जरूरी। क्या दत्तू वो बड़े शॉट खेलेंगे? सुदर्शन ने अच्छी गेंदबाजी जरूर की है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सुदर्शन तैयार है। ये ओवर बहुत क्रूशियल, जबरदस्त गेंद, टप्पा खाने के बाद उछाल लेती भी, बाउंसर डाला गया था, पटकी भी गेंद है। बल्लेबाज ऑनसर पर रन बटोरना चाहते हैं। दत्तों के लिए थोड़ी सी परेशानी मैदान के अंदर। रन संख्या फिलहाल 14 रन। बल्लेबाज स्ट्रगल कर रहे। ब्रिलियंट बॉलिंग बाय सुदर्शन। पिछले 5 गेंदों में केवल 3 रन, कोई चौका नहीं है, कोई छक्का नहीं है। ये इनका पसंदीदा स्ट्रोक है। जिस तरह से शफल होते हैं, एक बार फिर मिडिल और लेग स्टंप की तरफ आते हैं, उसके बाद में ऑन साइड की तरफ बड़े शॉट खेलते हैं। रन संख्या कुल मिलाकर 16 रन, 16 ऑन द बोर्ड। बेहतरीन गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी तेजस और सुदर्शन द्वारा। 12 गेंदों का खेल शेष है और 12 गेंदों में जीतने के लिए 49 रनों की जरूरत है। ऐसा नहीं कि मैच समाप्त है, मैच समाप्त नहीं है, लेकिन जिस तरह से आज दत्तू का तरीका है, थोड़ा गेंद की तरफ आके बल्लेबाजी करेंगे तो बेहतर है। अभी जितने ही बल्लेबाजी उन्होंने किए हैं, एक ही तरीका इस्तेमाल किया है, मतलब ऑफ स्टंप के बाद शफल होना, उसके बाद मिडिल और लेग स्टंप की तरफ जाना और गेंद को ऑन साइड की तरफ खेलना। तो ये तरीका थोड़ा चेंज होना चाहिए। मैं समझ सकता हूं कि इसी तरीके से आपने रन बनाए हैं, लेकिन प्रशंसा करनी चाहिए तेजस और सुदर्शन की, जिन्होंने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा करते हुए बांध कर रखा है। साहिल बहुत बेहतरीन खिलाड़ी, उसमें कोई संदेह नहीं है। अब तीसरे नंबर पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आए हैं। अनिकेत को मौका मिला है। स्टोक अच्छा, सुंदर तरीके से मिड विकेट बॉडी लाइन की तरफ गेंद को खेलते हुए शानदार फील्डिंग बॉडी लाइन पर हुई है। फुल टॉस गेंद थी, मिड विकेट पर कैच छोड़ा गया है, लेकिन छक्का चौका नहीं आएगा तो गेंदबाज के लिए कोई परेशानी नहीं है। छक्का चौका आएगा तो एक बार फिर कमबैक करने का मौका केस को मिल सकता है। काल भैरव चषक 2022 का सेमीफाइनल का दूसरा मुकाबला लाइव टेलीकास्ट इस वक्त चल रहा है। शानदार मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। इस बार खिलाड़ी है लेकिन उनके पास कोई मौका नहीं है। जबरदस्त स्ट्रोक, डीप मिड विकेट बॉडी लाइन के बाद 6 रन। मैग्निफिसेंट स्ट्रोक, अच्छा स्ट्रोक था, लेकिन ये अच्छा बाउंसर भी था गेंदबाज की तरफ से। अब जाकर देखें समीकरण क्या हुआ है। पहले 2 गेंदों में 7 रन आए, तो इसका मतलब अभी भी यहां से 42 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए, और आपके पास 10 गेंदें, मैच बन सकता है, लेकिन इस ओवर को आपको बड़ा करना है। और सबसे बड़ी बात है दत्तू, जो गेंद को आखिर तक देखते हुए रन बनाते, एक बार शॉट खेलते तो मजा आएगा। यह शॉट बहुत अच्छा था। इस बार आसमान की तरफ उड़ाया, लेकिन स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी मौजूद है। उनकी ताकत उनकी कमजोरी बनी है। अच्छी गेंदबाजी अनिकेत की तरफ से। दत्तू बैक टू द पेवेलियन जाते हुए 9 गेंदों का खेल से 42 रनों की जरूरत है। राजकिरण मैदान के अंदर। अब राजकिरण देखिए तो हर तरह का शॉट खेलते हैं, वो फ्रंट फुट पर खेलते हैं, बैक फुट पर खेलते हैं। दत्तू को ये जो पारी थी जिसमें सामने वाले टीम ने रीड कर दिया इनको कि ये किस तरह से खेल रहे हैं, और उसका फायदा आज जयगढ़ टीम को मिला। और चैंपियन वही होता है जो कमजोरी को ताकत में तब्दील करता है। चैंपियन वही होता है जो राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है। चैंपियन वही होता है जो हार को जीत में तब्दील करता है, वो चैंपियन होता है। एक टैलेंटेड खिलाड़ी आपको विनर बना सकता है, लेकिन चैंपियन बनने के लिए आपको पूरी टीम को मिलजुल कर काम करना पड़ता है। 9 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए 42 रनों की जरूरत। क्लीन बॉल्ड, ये भी बल्लेबाज लेग स्टंप के बाहर चले गए। मिडल स्टंप पर गेंद थी, परफेक्ट गेंद थी, ड्रीम बॉल। बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जाते हुए राजकिरण। कालवरो स्पोर्ट के लिए समस्या बढ़ती भी। अभी अवधूत क्या अपने होम ग्राउंड पर बल्लेबाजी करने के लिए आएंगे? नहीं, इस वक्त किसी और नए बल्लेबाज को मौका मिला है।
अब 8 गेंदे 42। अगर आने वाले 2 गेंदों पर 2 छक्के आते हैं तो कमबॅक करने का मौका है, नहीं तो शिकंजा कस लिया है अवनी 11 जयगड टीमने. आमच्या व्यासपीठावरती आपण पाहू शकता यावेळेला रोहित मतेसर देवरीचे सुपुत्र आहेत आणि सम्राट करिअर अकॅडमीचे सर्वेसर्वा ज्यांनी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक स्पॉन्सर केलेलं आहे. एजाज अनवर, त्यानंतर जाकीर परकार, एमओडी साबर्डे, प्रथमेश बोबसकर, अर्जुन कांबळे, त्यानंतर मिलिंद सावंत, जय जगदीश साटम, सर्वांचे मनापासून धन्यवाद. 8 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 42 रन चाहिए. सुंदर स्ट्रोक है, टाइमिंग बढ़िया, गेंद बॉडी लाइन की तरफ जाते हुए खिलाड़ी है, चौका या छक्का है. गेंद बॉडी लाइन की तरफ जाती हुई शानदार चौका, टाइमिंग बढ़िया. ये शॉट देखिए, ये जब शॉट खेला गया ना तो ज्यादा बैकफुट पर नहीं खेले, फ्रंट फुट पर खेले, तो दत्तू को इस तरह से वो पारी खेलनी थी. एक ही तरीका अगर आप इस्तेमाल करेंगे तो बहुत सारे क्रिकेट में बदलाव आए, तो आपको रीड करेंगे, टेलीग्राम मिलेगा गेंदबाज को. ओके, इस वक्त गेंद को टप्पा खाने के बाद उछालता गेंद चली गई फाइनल क्षेत्र की तरफ, स्क्वेयर क्षेत्र की तरफ चली गई है. 2 रन लेने का मौका है. तो इसका मतलब यह है कि ये जो मुकाबला चल रहा है जिसमें शिकंजा कस लिया है गेंदबाजों ने, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन. इस प्रतियोगिता में कालभैरव चषक 2022 में फाइनल में प्रवेश करने वाली पहली टीम है पालशेत की. अब जाकर इस वक्त अगर देखें तो अवनी 11 जयगढ़ का पलड़ा भारी है और 6 गेंदे 36 चाहिए. तो इसका मतलब है कि क्या आपके पास रवि शास्त्री है, क्या आपके पास एक बार फिर युवराज सिंह है जो इस तरह से बल्लेबाजी कर सकता है. 6 गेंदे 36. रवि शास्त्री और युवराज सिंह का नाम तब आता है जब 6 गेंदों में 36 रनों की जरूरत होती है. हर्षल गीत ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए खास करके वो 6 छक्के जड़े थे. पहली गेंद बिंदी गेंद है और ये क्यों भाग रहे कुछ समझ में नहीं आ रहा है. साहिल इस वक्त बल्लेबाजी कर सकते थे लेकिन उनको वापस आना पड़ेगा. अवधूत मैदान के अंदर जाएंगे नहीं जाएंगे? करण अर्जुन आएंगे लेकिन अवधूत आएंगे या नहीं आएंगे? नहीं आएंगे. लेकिन मेरे हिसाब से इस वक्त इनको भेजने की जरूरत थी अवधूत जैसे बल्लेबाज, क्योंकि 5 गेंदों में अब यहां से 36 चाहिए और यहां से क्या होगा बताने की जरूरत नहीं है. साहिल ही बेहतर थे मेरे हिसाब से. इस वक्त 4 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए 36 चाहिए, मतलब शिकंजा कस लिया अवनी 11 जयगढ़ टीम ने. पालशेत टीम के कप्तान को मैं विनती कर रहा हूं, दरखास्त कर रहा हूं, प्लीज कॉम्बॉक्स की तरफ आइए. दीपेश, पालशेत टीम के कप्तान खेलना चाहते थे ऑन साइड पर. गेंद आई इस वक्त इस कवर की तरफ और सिंगल डबल से तो बात नहीं बनेगी और जीत की सुगंध आ रही है इस वक्त अवनी 11 जयगढ़ को. तो पहली टीम फाइनल में प्रवेश कर चुकी है, पालशेत टीम है. पालशेत टीम के कप्तान को मैं दरखास्त करना चाहता हूं, प्लीज कॉम्बॉक्स की तरफ आइए. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. हवा में गेंद. अवधूत थोड़ा यहां बीच मैदान पर आते तो मजा आता. कल इन्होंने प्रैक्टिस मैच में 5 छक्के जड़े थे. शो मैच था, सॉरी, रेस्ट ऑफ झुमड़ी एंड बेस्ट ऑफ झुमड़ी ये मुकाबला था. तो उसमें इन्होंने बहुत ही बेहतरीन प्रदर्शन जरूर किया था. सुदेश शिंदे ने 5 छक्के जड़े थे. अच्छा स्ट्रोक, लेकिन खिलाड़ी बॉडी पर तैनात है. सुंदर फील्डिंग का मुजाहरा. धीरे धीरे होले होले इस वक्त अवनी 11 जयगढ़ की टीम अपनी मंजिल की तरफ बढ़ती है. बंटी आपका स्वागत है. आणि लगेचच मी विनंती करणार विशेष करून अवनी 11 संघाचा जो कॅप्टन आहे तिकडे डगआउटच्या दिशेने जायचं नाही. कॅप्टन बरोबर आमच्या इथे येणार आहे. 3 षटकांचा सामना असणार आहे. सुरेख फटका, परंतु लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडलाय आणि फक्त झेल नाही पकडला तर फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ आहे अवनी 11 जयगढ़. अप्रतिम कामगिरी करत इथपर्यंत पोहोचलेले आहेत. तर आता चॅम्पियन आपण बघणार आहोत. त्यासाठी वाट बघावी लागेल येणाऱ्या 6 षटकांची. या 6 षटकामध्ये 2 मातब्बर संघ एकमेकांसमोर असणार आहेत, अवनी 11 जयगढ़ आणि पालशेत. तर 3 षटकांचा सामना असणार आहे. पालशेत संघाचा कॅप्टन आलेला आहे आमच्या बरोबर या ठिकाणी जॉईन झालाय. तर अवनी 11 जयगढ़ संघाचा कॅप्टन
अवनी 11 जयगड संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण प्लीज आमच्या समर्थन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. आणि आता ही जोडी जी